नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा ही यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज सकाळी सकाळी महाराष्ट्रात एक दुःखद घटनेनं हादरून सोडलं. संपूर्ण महाराष्ट्र सैरभैर झाला. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बेचैन निराशाजनक अशी परिस्थिती. कारण तसंच होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेली 35 वर्ष राजकारणात सर्वांसमोर सतत राहणारे असे अजित अनंतराव पवार यांचं विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार आपल्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातील बारामती तालुक्यातील 4 ठिकाणी जाहीर सभा येणार होती. आणि त्यासाठी सकाळी ते मुंबईतील निवासस्थानातून निघाले. मुंबई विमानतळावर 8:05च्या दरम्यान त्यांचं विमान उडालं आणि ते बारामती विमानतळावर 8:45च्या दरम्यान आलं. परंतु विमान धावपट्टीवर उतरू शकलं नाही. विमानानं 2 घिरट्या विमानतळावर मारल्या. तरीही विमानतळावर वैमानिकाला उतरवता आलं नाही. त्याचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि विमान धावपट्टीच्या अगदी जवळच 200 फुटाच्या अंतरावर विमान कोसळताना विमानात स्फोट झाला आणि त्यात विमानाचा पायलट, सहपायलट, विमानाचा क्रू अजित पवार आणि त्यांचा PSO जाधव या 5ही जणांचं जळून राख झाली. त्यात विमानाला लागलेल्या आगीत होरपळून हे 5ही जण दगावले. अजित पवारांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह आहे आणि हातातील घड्याळावरूनच हा मृतदेह अजितदादा पवार यांचाच आहे असं याच्याहून त्यांची मृतदेहाची ओळख पटली. तिथून मग हे 5ही मृतदेह बारामती येथील अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आली. ही वार्ता 9 वाजता सर्व चॅनल्सवर, समाज माध्यमावर पसरली आणि महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आणि एक टँकर मारलाय काय सब फिनिशिंग काय नाही कारण पॅराशूट उतारलं तर दिसलं काहीच राहिलं नाही. अजित पवारांचा जन्म पूर्वीच्या अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात असणाऱ्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. कारण देवळाली प्रवरा हे त्यांचं आजोळ होतं. त्यांचा जन्म झाल्यानंतर ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांची किरकोळ कारणास्तव हत्या झाली आणि त्यामुळं त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर त्यांचं सर्व पालनपोषण त्यांचे चुलते शरद पवार हेच करत होते. आणि राजकारणात रुची आवड नसतानाही चुलते शरद पवार यांचा आग्रहास्तव अजित पवार हे राजकारणात आले. त्यांनी सुरुवातीला सहकारी संस्था संचालकपद,
बारामती येथील एका बँकेचं अध्यक्षपद पण भूषवलं. मग चुलते शरद पवार यांच्या आग्रहास्तव ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे राहिले. त्या निवडणुकीत ते विजयी झाले. थोड्या दिवसांनी खासदारकीचा राजीनामा शरद पवार यांनीच त्यांना द्यायला लावला आणि शरद पवार लोकसभेत गेले आणि अजित पवार बारामती विधानसभेला पहिल्या वेळी विजयी झाले. अगदी तरुण वयातच त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. पुढं ते अनेक खात्याचं त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचं पण काम पाहिलं आणि सुरुवातीला आमदार झाल्यापासून ते 2024पर्यंत असं सलग 8 वेळा ते बारामती विधानसभेवर दरवेळेस लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी विजयी होत आलेले होते. असं वागायला कडक शिस्तीचे असले तरी ते प्रेमळ स्वभावाचे होते. म्हणूनच त्यांचं आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी वेगळं असं नातं होतं आणि त्यामुळं त्यांना मतदार प्रत्येक वेळी निवडून देत होते. यावेळी तर ज्यांनी त्यांना राजकारणात आणलं, उभा केलं, त्या शरद पवार आणि त्यांच्यात फाटाफूट झाली होती. शरद पवारांचे उमेदवार अजित पवारांच्याच बंधूंचे चिरंजीव युगेंद्र होते, तर अजित पवार स्वतःच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार होते. आणि याही निवडणुकीत भले चुलते विरोधात असले तरी अजित पवार यांनी जी स्वकर्तृत्वानं त्यांची प्रतिमा आणि माणसात आपलेपण निर्माण केलं होतं, त्यामुळे ते विजयी झाले होते. दोन 2023मध्ये काकांपासून विभक्त होत पक्ष फोडून तो पक्ष आपला स्वतःचाच आहे असं सिद्ध करून अजित अनंतराव पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख म्हणून आणि विधानसभेचे आमदार म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचं जे सरकार होतं त्यात ते सहभागी झाले. ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या समर्थक आमदारांना पण या मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं. त्यांनी त्यांची ताकद दाखवली होती. मी कसा वेगळा आहे हे दाखवण्यात ते यशस्वी ठरले होते. म्हणूनच त्यांना चुलत्यापासून दूर झाल्यानंतर पण त्यांचं वलय प्राप्त झालं होतं आणि त्यामुळंच भाजपनं त्यांना आपल्या जवळ घेतलं, आपल्या सरकारमध्ये सत्ता दिली आणि हे महायुती सरकारचं अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष पण एक प्रमुख घटक असाच होता. अशा या अजित पवारांचा विवाह सुनेत्रा बाजीराव पवार, ज्या की त्या काळचे महाराष्ट्रातले आपला वेगळा असा दबदबा निर्माण केलेले मंत्री राजकारणी पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या सावत्र बहिणीबरोबर झालेला होता. त्यामुळं त्यांचं धाराशिव जिल्ह्यावर पण विशेष असं प्रेम होतं. धाराशिव ही आपली सासूरवाडी आहे, मी धाराशिवचा जावई आहे, म्हणून मला धाराशिवकरांसाठी भरभरून द्यावंसं वाटतं असं ते वारंवार सांगत. धाराशिव इथून गेलेला कुठलाही माणूस त्याचं काम त्यांच्याकडून करून घेऊनच परत येत होता. अशी अनेक उदाहरणं आहेत. तर अशा रोखठोक स्वभावाच्या परंतु मनानं प्रेमळ असणाऱ्या अजित अनंतराव पवार यांचं आज विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालं आहे.
त्यांच्या निधनाबद्दल आपल्या अण्णा चॅनल हे भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आपण आता इथंच थांबतो आहे. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.